ब्रेकिंग न्यूज समोर येते। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतो। इराणकडून मिसाईल आणि 100 ड्रोनद्वारे हल्ला केला जाणार असल्याची माहिती मिळते। इस्रायल देखील या हल्ल्याला तोंड देणार असल्याचं कळतंय। तर आपण पाहतोय आताची ही मोठी आणि महत्त्वाची अपडेट। जग पुन्हा युद्धाच्या छायेमध्ये गेल्याचं यावरून दिसतंय। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट पाहतोय। इराण काही तासांमध्येच आता इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता आहे। इराणकडून मिसाईल आणि 100 ड्रोनद्वारे हा हल्ला केला जाणार असल्याची माहिती मिळते। इस्रायल देखील या हल्ल्याला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचं समोर येतंय। तर जग पुन्हा एकदा युद्धाच्या छायेमध्ये जाणार असल्याची चित्र सध्या पाहायला मिळतात। तर भारतीय नागरिकांनी इराण किंवा इस्रायलमध्ये प्रवास करू नका असं आवाहन केलेलं आहे। परराष्ट्र मंत्रालयानं भारतीयांना या सूचना केल्या। तर आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सध्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये भारतीय नागरिकांनी इराण किंवा इस्रायलमध्ये प्रवास करू नये अशी सूचना परराष्ट्र मंत्रालयानं भारतीयांना दिली आहे। इराण आणि इस्रायलमधील हल्ल्यामुळे पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झालंय। सध्या या दोन्ही देशांमध्ये जे भारतीय नागरिक राहतात त्यांनी तात्काळ तिथल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधून स्वतःची नोंदणी करावी असे निर्देश सुद्धा परराष्ट्र मंत्रालयानं दिलेत। आणि या संदर्भात आपण अधिक संवाद साधूयात। आपल्या सोबत सतीश ढगे आहेत फोन लाईनवरून। सतीश जी, आपण पाहतोय सध्या जग पुन्हा एकदा युद्धाच्या छायेमध्ये जाणार असल्याचं चित्र दिसतंय आणि एकूणच भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय। कसं पाहता या सगळ्याकडे? नक्कीच इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये स्फोटक परिस्थिती बनलेली आहे आणि त्याच्याच अनुषंगानं ज्या प्रकारची विधानं आंतरराष्ट्रीय स्तरावर येत आहेत, तर आपल्याला असं वाटतंय की जग जे आहे युद्धाच्या खाईत त्या ठिकाणी लोटलं जाऊ शकतं। पण माझा विचार थोडासा वेगळा आहे। जरी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असली तरी सुद्धा येणाऱ्या 48 तासामध्ये इराण इस्रायलवर त्या ठिकाणी हल्ला करेल अशी शक्यता मला कमी वाटते। त्याची 3-4 महत्वाची कारणं म्हणजे कुठलंही युद्ध हे सांगून होत नसतं, त्यामागे डिसेप्शन किंवा एक प्रकारे जे आहे सरप्राईज फॅक्टर असावा लागतो। संपूर्ण जगाला माहित आहे की अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली। दुसरी महत्वाची बाब, असं जरी असलं तरी इराण जो आहे नक्कीच इस्रायल विरुद्ध एक प्रकारे जे आहे बदला घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्याची जी प्रॉक्सी ऑर्गनायझेशन म्हणजे महत्वा हेजबुल्ला असेल, त्याचबरोबर हुती रिबेल्स असेल, त्याच्या माध्यमातून इस्रायलवर येणाऱ्या काळामध्ये हल्ले होऊ शकतील। या सगळ्या गोष्टींची जी आहे एक प्रकारे आपल्या बाजूने त्याचा फायदा घेण्यासाठी दबाव तंत्र म्हणून इराण याचा वापर करेल आणि कुठेतरी मागच्या काही वर्षांपासून अमेरिकेसोबत जी त्याच्या न्यूक्लिअर टॉक्स एक प्रकारे अण्वस्त्र कराराशी संबंधित ज्या त्यांच्या बोलणी थांबलेली आहे त्याला पुन्हा रिवाईव्ह करण्यासाठी याला दबाव तंत्र म्हणून अमेरिकेच्या विरुद्ध तो वापर करू शकेल। एवढंच नाही तर गाझा ट्रूस म्हणजे गाझा पट्टीमध्ये ज्या प्रकारे आक्रमक भूमिका इस्रायलनं मागच्या काही आठवड्यांमध्ये घेतलेली आहे त्याला सुद्धा जे आहे थांबवण्यासाठी इराण या सगळ्या परिस्थितीचा आपल्या अनुषंगाने वापर करून घेऊ शकेल। म्हणजे इन नटशेल सांगायचं असेल तर स्फोटक परिस्थिती नक्कीच आहे, पण मला वाटतं लगेच त्यातून युद्ध निर्माण होईल असं मला वाटत नाही। अगदी नक्कीच धन्यवाद सतीश ढगेजी साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। एकूणच आपण पाहतोय आता ही टेन्शन वाढवणारी बातमी सध्या समोर येते। भारतीय नागरिकांनी इराण किंवा इस्रायलमध्ये प्रवास करू नये अशाही सूचना आता भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयातर्फे देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कोणी जर भारतीय नागरिक तिथे असतील त्यांनी लगेचच भारतीय दूतावासाशी संपर्क साधून आपली नोंदणी करून घ्यावी असंही आवाहन करण्यात आलंय।